नमस्कार मंडळी. आज मिनिटभर संवाद साधू का? परवाच्या भागावरच्या तुमच्या कमेंट वाचल्या, छान वाटलं. बऱ्याच कमेंट्समध्ये असं लिहिलं होतं की या कादंबरीतले काका काकू खूप छान आहेत. सगळ्यांना असेच काका काकू मिळावेत. पण खरंच अशी चांगली माणसं विरळच असतात. अशी माणसं मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट. आणि अशी माणसं आपल्या आजूबाजूला असावीत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण मला खरं सांगा, आपल्यापैकी किती जणांना आपण या अशा काका काकूंसारखं व्हावं असं वाटलं? ज्या वेळेस आपणही अशाच दुर्मिळ माणसांपैकी होण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेसच आपल्याला सुद्धा अशी चांगली माणसं आजूबाजूला भेटत जातील. आपण बऱ्याचदा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांविषयी तक्रार करत असतो. आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याशी चांगलं वागावं. पण जशी आपली बाजू असते तशी त्यांचीही बाजू असूच शकते. जो बदल आपल्याला त्यांच्यात पाहायचा आहे तो बदल आधी आपण स्वतःत घडवला पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला प्रेम, आदर आणि मान मिळवण्याआधी आपण त्यांना आणि स्वतःलाही प्रेम, आदर आणि मान द्यायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्याची तक्रार करतो ना, तेव्हा नेमकं काय करतो? त्याच्याबद्दल किंवा त्या घटनेबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल नको तेवढा डिटेल विचार करतो. आणि मग आपला मेंदू अनेक घटना पुन्हा पुन्हा आठवून ती समोरची व्यक्ती किती वाईट आहे याचे पुरावे देत राहते. ते पुरावे आपल्या मनावर आणि मेंदूवर कायमचे ठसले जातात. मग आपलं मन आणि मेंदू त्यांच्याच नव्हे तर आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांच्याच नेगेटिव्ह बाजू शोधत राहतं. पॉझिटिव्ह गोष्टी समोर असूनही आपल्याला त्या दिसत नाहीत. पण ज्या क्षणी तक्रार थांबते त्या क्षणी समोरच्याच्या दोषांबरोबर त्याचे गुणही दिसू लागतात. समोरच्याने कसं वागावं, कसं राहावं हे आपल्या हातात नाही. आपण त्या घटनेकडे कसं पाहावं हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. आणि जे आपल्या हातात आहे आपण ते करूया. समोरच्याचे गुण शोधता आले नाही तरी चालेल, पण त्याचे दोष पाहणं आणि ते शोधणं आता थांबवलं पाहिजे. निदान आज दिवस तरी कोणत्याच गोष्टींची तक्रार करू नका. बघा किती छान वाटतं. आजूबाजूच्या अगदी निसर्गापासून व्यक्ती, प्राणी सगळ्याच गोष्टी नव्याने दिसू लागतील आपल्याला. आपण चांगले आहोत याचा स्वतःला अभिमान वाटू लागेल. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की मला प्रत्येक कथेवर, व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर अनेक प्रकारच्या कमेंट्स येतात. घरचे लोक समजून घेत नाहीत, आमच्याशी वाईट वागतात वगैरे वगैरे. आम्ही काय करावं? अनुभवावरून सांगते, आपण दुसऱ्यात चांगलं शोधलं तर परिस्थिती बदलते. तक्रार करून ना परिस्थिती बदलणार आहे ना मनस्थिती. तेव्हा आजपासून 1% तरी स्वतःला बदलून पाहू. या सगळ्या कथा लिहिताना कुणाला काही शिकवावं, समजवावं किंवा आपलं ज्ञान पाजळावं असा उद्देश नसतो माझा. उलट या कथेतल्या गोड पात्रांसारखं आपल्यालाही थोडं चांगलं आणि गोड वागता यावं याचीच मी उजळणी करत असते. आपल्याला त्या कथा आवडतात, आपण त्यातून काहीतरी सकारात्मक बदल निवडता, ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून हक्काने हे सगळं सांगायचं धाडस करते. नाहीतर आपणा सगळ्यांना हे सगळं समजावण्याइतपत मी मोठी नाही. आणखीन अजून काय बोलू? आनंदी राहणं ही एक चॉईस आहे. मग ती चॉईस आपण रोज का निवडू नये? स्वतः आनंदी राहा, म्हणजे आजूबाजूचं जग आपोआप आनंदी होईल. बास, आज एवढंच बोलायचं होतं. चला करूया आपल्या कादंबरीला सुरुवात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, भाग 7. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. कधी ऑफिसचं काम संपतंय आणि घरी जातोय असं अमितला झालं होतं. त्याला इकडची सगळी इत्यंभूत माहिती काकूला द्यायची होती. पण आज त्याला काकूशी बोलायला संधीच मिळत नव्हती. आज काका काही केल्या देवळातच जात नव्हता. बाहेर हॉलमध्ये बसूनच काहीतरी काम करत होता. हा बाहेर गेला तर आम्हाला बोलायला मिळेल ना. अमितची सारखी बाहेर ये जा चालू होती. काका, आज देवळात जायचं नाही तुला? त्याने विचारलं. नाही रे बच्चा, आज जरा ना मला महत्वाचं काम आलंय. ते मी इथे बसून करणार आहे. पण का रे? तुला पण माझ्यासोबत यायचं होतं की काय देवळात? तू येणार असशील तर जाऊ आपण दोघं. जरा गमतीनेच शेखर काकाने विचारलं.
नाही नाही नको, मला काही कंटाळा बिंटाळा आलेला नाही. तू नेहमी जातोस ना म्हणून सहज विचारलं मी. काकूकडे पाहत तो म्हणाला, अमू तुला कंटाळा आला असेल तर चल आपण बाहेर राऊंड मारून येऊ. अंगणातच राऊंड मारूया. येतोस माझ्याबरोबर? काकूने विचारलं. हां काकू, चल चल. काकूने विचारल्यावर तो लगेच तयार झाला. काकाने जरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. काय रे, आता माझ्याबरोबर यायला नाही म्हणालास तू? काकू बरोबर बरा जातोयस? अरे तसं काही नाही काका, देऊळ जरा लांब आहे ना, आम्ही तर अंगणातच बसणार. चल काकू. दोघे बाहेर पडले. अलीकडे या दोघांचं फार गुळपीट जमलेलं दिसतंय. सतत काहीतरी खाणाखुणा इशारे करत असतात. काय चाललेलं असतं काय माहीत. स्वतःशीच शेखर काका पुटपुटला आणि पुन्हा आपलं काम करू लागला. दोघेही बाहेर पडले तोच अमितने विषय सुरू केला. काकू, आज त्या शारदा आत्या, त्यांची मुलगी आणि शशी काका आले होते. काका फार काही बोलला नाही, फक्त मला म्हणाला, सगळ्यांसमोर काका म्हणू नकोस, अकाली प्रौढत्व आल्यासारखं वाटतं मला. अमित म्हणाला, अच्छा असं म्हणाले? काही नाही रे, त्या शारदासमोर इम्प्रेशन मारायचं असेल ना म्हणून. आता वय झालं तर प्रौढत्व येणारच ना अमू. पण अमू, आल्या आल्या मला यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या रे. माझ्यापासून काही लपवलं नाही यांनी. म्हणाले त्या मुलीचं नाव अवनी आहे, फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करणारे, मुलगी हुशार आहे वगैरे वगैरे काय काय सांगत होते. पण खरं सांगू का अमू, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मला मजा वाटते, म्हणून मी विचारत असते. माझ्यासमोर बोलताना ना यांची चांगलीच ततपप होत असते. ते सगळं भारी एन्जॉय करते मी. पण खरं सांगू का, साक्षात ब्रह्मदेवाने जरी खाली येऊन सांगितलं की बाई ग, तुझा नवरा आता तुला सोडून दुसरीचाच विचार करतोय, तरी मी त्याच्यावरही विश्वास ठेवणार नाही. एवढा माझा यांच्यावर विश्वास आहे रे. काकूचं बोलणं ऐकून अमित छान हसला. हां, चांगला आहे आमचा काका. पण काकू, उगीच तूही त्याला फार त्रास देऊ नकोस ग. असं सारखं सारखं घाबरवू नकोस, तो घाबरतो बिचारा. अमित म्हणाला. तसं काकूने त्याला हलके चिमटा काढला. हो ना, काकाचा एवढा पुळका होता तर त्यांच्याबरोबरच बाहेर फिरायला का नाही गेल्यास आत्ता? तिने विचारलं. अगं कसं जाणार? 9 तास माझ्यासमोरच बसलेला असतो ग. सतत मी काय करतो काय नाही तेच पाहत असतो. आता पुन्हा त्याच्याबरोबर बाहेर कुठे जाऊ? फार बोर करतो मला. अमित म्हणाला तसे दोघेही हसले. आत आले. काम संपवून आता शेखर टीव्ही पाहत बसला होता. काय ग, सई आणि तेजस कुठे आहेत? मगासपासून दोघांचा आवाजच नाही. आपापल्या बेडरूममध्ये बसलेत की काय? शेखरने विचारलं. अहो, सई विनिताकडे गेली आहे. तुम्हाला सांगायला विसरले. MBAची चौकशी करून आल्या त्या. प्रॉस्पेक्टस पण घेऊन आले आहेत. आपल्या रूममध्ये ठेवलंय. नंतर दाखवते तुम्हाला. थोडं त्याचंच डिस्कशन करायला ती विनिताच्या घरी गेली आहे, शर्वरी काकू म्हणाली. छान, तिचं काय ते फायनल करून टाकू. मला वाटतं पुढच्या आठवड्यात रिझल्ट असेल. पेपर बरे गेले असं म्हणत होती, पण फर्स्ट क्लासच मिळाला पाहिजे, शेखर काका म्हणाला. अहो तेजसचं काय? कोणती तरी ट्रॅव्हल टुरिझमची इन्स्टिट्यूट तुम्ही म्हणाला होतात ना, तिथे जाऊन चौकशी करूया का? नाहीतर एकदा मी त्याला घेऊन जाते. आता लवकर लवकर पावलं उचलायला हवीत. एकदा का रिझल्ट लागला की मग सगळीकडेच ॲडमिशन्स फुल होऊन जातात. आपण माहिती तरी काढून घेऊया ना, काकू म्हणाली. हो आहे, माझ्या लक्षात आहे ते. तुला दिवाकर माहिती आहे का गं माझा मित्र? तो ना याच फील्डमध्ये आहे. त्याची कंपनी पण आहे. त्याच्याकडून जरा माहिती काढायचं पाहत होतो मी. पण गोष्ट अशी झाली आहे की त्याचं ऑफिस आणि घर दोन्ही शिफ्ट झालंय. तो आता पलीकडच्या बाजूला कुठेतरी राहतो. तसं त्याने मला कार्ड दिलं होतं, पण ते नेमकं माझ्याकडून हरवलंय आणि बहुतेक माझ्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर सेव्ह नाही आहे. असा सगळा गोंधळ झालाय. बघू, तो शशिकांतचा पण मित्र आहे. शशीला विचारतो मी, त्याला कदाचित माहीत असेल. आधी त्याच्याकडून माहिती घेऊ, म्हणजे आपल्याला नक्की काय ते ठरवता येईल. पण तोपर्यंत तू म्हणतेस तशी त्या कोलंबस इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी करायला काही हरकत नाही. मी काय म्हणतो, उद्या मला तसंही ऑफिसमध्ये जास्त काम नाही. 11-11:30 वाजता साधारण तू तेजसला ऑफिसमध्ये पाठवून दे. एकटा येईल तो.
मग त्याच्यानंतर त्याला घेऊन मी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो, तिथून प्रॉस्पेक्टस वगैरे घेऊन येतो, चौकशी करतो. शेखर काका म्हणाला. अगदी छान, तसंच करू मग. शर्वरीने आनंदाने मान डोलावली. अगं पण आहे कुठे तो? शेखर काकाने विचारलं. अहो, मगाशी सायकल घेऊन बाहेर पडलाय, एक राऊंड मारून येतो एवढं म्हणाला. पण बराच वेळ झाला हो, एव्हाना यायला हवा होता. काकू एवढं बोलेपर्यंत बाहेर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. टप 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 पाऊस सुरू झाला आणि पावसाने म्हणता म्हणता चांगलाच जोर पकडला. अगं मूर्ख आहे का तो? एवढी मळब असताना गेलाच कशाला राऊंड मारायला? आता भिजून येईल, मग यांची आजारपणं काढा. दुसरे काही उद्योग नाहीतच आम्हाला. शेखर काका वैतागला. अहो नाही होणार काही त्याला, विंडशीटर घेऊन गेलाय तो, आणि आता काही लहान नाही तो, येईल तो आपला आपला. खरं तर फोन करू का असा विचार करत होते, पण उगीच रस्त्यात वगैरे असेल तर त्याला डिस्टर्ब व्हायला नको. 10-15 मिनिटं वाट पाहू, मग करते फोन. तोपर्यंत पावसाचा जोर पण ओसरेल, म्हणत काकू किचनमध्ये गेली. पावसाचा वाढता जोर पाहून शेखर काकाचं टेन्शन आता वाढत चाललं होतं. आता उगीच याचा राग आपल्यावर शेकायला नको म्हणून अमित पण तिथून सटकला. आज तेजस सायकलवर राऊंड मारता मारता अगदी टेकडीच्या पायथ्याशी गेला होता. तिथे त्याला खूप छान वाटलं. कितीतरी दिवसांनी असा मोकळेपणा त्याला मिळाला होता. आई बाबा गेल्यापासून सतत एका कोशात तो वावरत होता. खरं तर त्याला भटकंती आवडायची. बाबांकडून गोष्टी ऐकायला आवडायच्या. खूपच कंटाळा आला तर म्युझिक लावून तो मस्तपैकी डान्स करायचा. छान मोकळा ढाकळा स्वभाव होता त्याचा. पण आई बाबा गेले आणि तो अगदी बुजल्यासारखा झाला. टेकडीवर तर खूपच पाऊस सुरू झाला होता. आता सायकलवरून जाणं सुद्धा रिस्की वाटू लागलं. त्याने आपली सायकल बाजूला घेतली. एखाद्या दुकानाच्या खाली आसरा मिळतोय का ते पाहू लागला. समोरच एक मेडिकल स्टोअर दिसलं. तिथला छज्जा बऱ्यापैकी मोठा होता. 5-6 लोक तिथे ऑलरेडी थांबले होते. त्याने पण पटकन सायकल मागे ठेवली आणि भराभर चालत तो छज्जाखाली जाऊन उभा राहिला. बाजूलाच चहाची एक टपरी होती. टपरीवर चहा घ्यावा असं त्याला वाटू लागले. त्याने मस्तपैकी एक कटिंग चहा घेतला. अगदी स्वतःचीच कंपनी तो एन्जॉय करत होता. गेले काही दिवस सतत त्या दडपणाचा त्याला कंटाळा आला होता. अगदी दबल्यासारखं वाटत होतं. पण आता बाकी मस्त वाटलं. गरम गरम चहाचा एक घोट पोटात गेल्यानंतर आणखीनच छान वाटलं. तेवढ्यात मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेणाऱ्या एका मुलीचं संभाषण त्याच्या कानावर पडलं. अगं माहीत नाही ग आई, छत्री मी कुठे विसरले ते आठवतच नाही. बहुतेक ऑटोमध्येच विसरले. आणि आता बघ ना केवढा पाऊस सुरू झालाय. हातात एवढं सामान आहे, इथून लगेच रिक्षा पण मिळत नाहीये. रिक्षा पकडायची म्हटलं तर टेकडीच्या थोडं पुढे यावं लागेल. पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये. काय करू मी? अगं मी थांबले पण असते, पण तुला औषध वेळेवर द्यायला नको का? औषधाची वेळ चुकली की मग तुला गरगरायला लागतं. तरी मी नेहमी म्हणत असते, औषध संपल्यावर मला सांगत जाऊ नकोस, आधीच सांग. पण तुझं स्वतःकडे लक्षच नसतं. आता ना मी तुझ्या एक्स्ट्रा औषधांचा एक वेगळा डबा बनवून ठेवणार आहे. हो ग माहिती आहे, हे सगळं बोलायची ही वेळ नाही. पण आता पावसात उभं राहून काय करू? कुणाशी गप्पा मारू? छत्री कुठे राहिली तेही आठवत नाहीये मला. घरी लवकर यायचंय, तुला औषध द्यायचंय, त्यात हातात एवढं सामान आहे. थोडा वेळ कुणाची छत्री घेता आली असती तर इथे ओळखीचं सुद्धा कुणी नाही. बरं जाऊ देत, ठेवते मी फोन. आता काय, पाऊस थांबायची वाट पाहत राहावी लागणार. त्या मुलीने औषधं घेतली. हातात ऑलरेडी 2-3 बॅग्स होत्याच. ती अगदी कोपऱ्यावर येऊन थांबली. तेजसने ते पाहिलं. बिचारी अगदी वैतागली होती. तिचा जीव अगदी कावून गेला होता. तिचं टेन्शन, चिडचिड तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होती. का कुणास ठाऊक त्याला तिची दया आली. तिचंही त्याच्याकडे लक्ष गेलं. ती हसली, तोही हसला. त्याच्या हातात चहाचा ग्लास होता. चहा घेणार, तो पटकन बोलून गेला. आपण एखाद्या मुलीला, तेही अनोळखी मुलीला, असं कसं विचारून गेलो याचं त्याला आश्चर्य वाटलं. एवढं धैर्य आणि शौर्य आपल्यात आलं कुठून? काहीच कळेना.
आणि आश्चर्य असं की तीही मुलगी म्हणाली, हो चहा खरं तर घ्यायचाच होता, पण आता ह्या बॅग्स कुठे ठेवू? सगळीकडे ओल झाली आहे. चहाची मला नितांत आवश्यकता आहे, ती म्हणाली. मग त्या बॅग्स धरतो मी, तुम्ही घ्या चहा. दादा, यांना एक कटिंग चहा द्या, असं म्हणून त्याने चहाचा छोटासा ग्लास तिच्या समोर धरला. तिच्या चहाचे पैसे स्वतःच देऊन टाकले. अहो अहो, पैसे देते मी, ती म्हणाली. असू देत, तुम्ही बॅग्स द्या. बॅग पकडून असेही तिचे हात आता दुखू लागले होते. 2च मिनिट पकडा हं, चहा घेते आणि मग बॅग्स धरते माझ्या. भराभर तिने चहा पिऊन सुद्धा टाकला. तिच्याकडे तेजस पाहतच राहिला. अगदी नाजूक भावली होती. गोरी पान, लांब सडक केस, एक पोनी बांधलेला, 3/4 जीन्स घातलेली आणि त्यावर फार आखूड नाही आणि फार मोठं नाही असं छानसं टॉप घातलेलं. ही मुलगी पण किती साधी आहे. हिने मॉडर्न पण डिसेंट साजेसे कपडे घातलेच आहेत की. काका उगीच कपड्यांवरून सईला ओरडत असतात. आपल्या सईला पण असे कपडे किती छान दिसतील. त्याच्या मनात त्या क्षणी बहिणीचा विचार येऊन गेला. चहाचा कप ठेवता ठेवता ती पुन्हा बोलू लागली. बघा ना, आता काय म्हणायचं. आजचा दिवस जरा विचित्रच आहे. सकाळ छान गेली आणि संध्याकाळ मात्र इरिटेटिंग. खरेदीला आले होते, त्यात माझी छत्री ऑटोत विसरले. इथे औषधं घेतली आहेत, पण आता ऑटो मिळत नाही. हातात एवढं सामान आहे, पण मुख्य म्हणजे माझ्या आईचं औषध मला वेळेवर पोचवायचंय. माझं घर तसं दूर नाही इथून, पण पावसात जाऊ कशी? बाकी थांबायला पण काही नाही हो. औषधाचा प्रश्न आहे ना, म्हणून जरा काळजी वाटते. ती बिचारी न थांबता आपलं दुःख सांगत होती. औषधाचा प्रश्न असेल तर मग माझं विंडशटर घालून जा तुम्ही. अशीही माझ्याकडे सायकल आहे. पाऊस थांबला की मी निघून जाईन पटकन. तेजस म्हणाला. अहो नको नको, उगीच काहीतरी काय. एक तर माझ्या चहाचे पैसे सुद्धा दिलेत. थांबा, तुम्ही चहाचे पैसे परत घ्या आधी. 20 रुपयाची नोट तिने पुढे धरली. असू देत हो, एवढं काही नाही त्यात. मी पुन्हा तेच सांगेन, पावसाचा जोर कमी होईल असं वाटत नाही. आईंना औषध देणं जरुरी असेल तर विंडशीटर घेऊन जा आणि जा तुम्ही. तिने पुन्हा एकदा ढगाकडे पाहिलं. पाऊस तर धो धो कोसळत होता. पण मग तुमचं विंडशीटर मी परत कसं करणार? तुम्ही कुठे राहता? तिने विचारलं. तिने घरी यायचं नाव काढलं आणि त्याला काका आठवला. नको नको, घरी यायची काहीच गरज नाही. बोलताना त्याला काकांचा रागीट चेहरा आठवत होता. अहो पण मग हे परत कसं देणार मी? तिने विचारलं. जाऊ देत, राहिलं तर राहू देत. असंही जुनं येते, घेऊन जा तुम्ही. घाईघाईने तो म्हणाला. असं कसं? जुनं असेल किंवा नवीन, दुसऱ्याची वस्तू ठेवत नाही मी, ती म्हणाली. मग आपण इथेच केव्हा तरी भेटू पुन्हा. मी कधी कधी येतो इथे, तो म्हणाला. अहो कधी कधी म्हणजे कधी? मी रोज तुम्ही इथे आलात का ते चेक करत राहू का? बरं उद्या भेटाल, तिने विचारलं. त्याने पण मग फार विचार केला नाही. त्याला असंही तिला कटवायचं होतं. उगीच या मुलीने फोन नंबर वगैरे मागायला नको, म्हणून तो पटकन म्हणून गेला. हो, उद्या भेटूया याच वेळेस. आता जा तुम्ही लवकर, तुमची आई वाट पाहत असेल ना. त्याने चटकन ते विंडशीटर तिच्या हातात दिलं. तिच्या बॅग धरल्या. तिने पटकन विंडशीटर चढवलं आणि मग ती भराभर पावलं उचलत टेकडीच्या पुढे आली. त्या बोल्ड, नाजूक, निरागस पण जबाबदार मुलीकडे तेजस पाहतच राहिला. ती मुलगी निघून गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला घराच्या बाहेर पडून बराच वेळ झालेला आहे. काकू काळजी करत असणार. त्याने घड्याळ पाहिलं. अरे बापरे, 6:30 वाजून गेले. काका घरी आले असणार. आता लवकर निघायलाच हवं. पावसाचा जोर हळूहळू कमी होत होता. त्याने झटकन काकूला फोन केला. काकू, अचानक पाऊस सुरू झाला ग, त्यामुळे थोडा वेळ थांबलोय. एक 10 मिनिटात येतो मी. फोन आल्यावर काका काकू निश्चिंत झाले. पावसाचा जोर कमी झाला होता, पण पाऊस थांबायचं नाव काही घेत नव्हता. पण आता फार थांबण्यात अर्थ नाही. अंधार पण होऊ लागलाय. असा विचार करून मग तेजसने सायकल घेतली. तो घरी परतला. घरी आला तो ओला चिंब होऊनच. दरवाजा नेमका काकानेच उघडला. काय रे, एवढा उशीर तू बाहेर काय करत होतास? आणि भिजलास कसा? रेनकोट वगैरे घेऊन गेला नव्हतास तू? काकाने विचारलं. काकाला काय उत्तर द्यावं?
त्याचाच तो विचार करत होता तेवढ्यात काकू पुढे झाली. अहो आत तर येऊ द्या त्याला. अहो भिजला म्हणजे काय खून दरोडा टाकून आलाय की काय तो? भिजायची इच्छा झाली असेल, भिजला असेल. अरे पण तेजस, तू विंडशीटर घेऊन गेला होतास ना रे, मग कसा भिजलास एवढा? काकूने पण विचारलं. अगं काकू, मी ते काढून ठेवलं होतं खरं, पण न्यायला विसरलो ग. त्याने इशाऱ्यानेच काकूला काहीतरी सांगितलं. बरं बरं जाऊ दे, आता आत ये. अहो बाजू व्हा, त्याला आत येऊ दे. शर्वरी भडकली. पण शेखरला अजून बरंच काही विचारायचं होतं. तो तिथेच उभा आहे पाहून मग शर्वरी आणखीनच चिडली. तेजस, ढकल त्यांना आणि ये आत. अजिबात कुणाचं काही ऐकून घेत नाहीत. परिस्थिती काय आणि वागतायत कसं? शेखरने मग जरा तिच्याकडे रागाने पाहिलं. तो बाजू झाला. तेजस पटकन आत घुसला आणि त्याच्या बेडरूममध्ये पळाला. त्याच्या मागोमाग शर्वरी पण गेली. काय रे तेजू, एवढा ओला कसा झालास? तू विंडशीटर नेलं होतंस ना रे, मी पाहिलं होतं. तिने चटकन टॉवेल काढला, त्याचे केस पुसले. नेलं होतं ग काकू, नेलं होतं. पण ते ना एका मुलीला दिलं मी. ती बिचारी खूप कष्टात होती. तिच्याकडे खूप बॅग्स होत्या आणि मुख्य म्हणजे तिच्या आईचं औषध घेऊन तिला लवकरात लवकर घरी पोचायचं होतं. मग मला दया आली तिची, म्हणून माझं विंडशीटर मी देऊन टाकलं तिला. तेजस निरागसपणे बोलत राहिला. काकूला एकदम हसूच आलं. अरे कोणती मुलगी? अशा अनोळखी लोकांना कोण आपल्या वस्तू देतं का? काकूने विचारलं. बरोबर आहे तुझं, पण आता विंडशीटर देताना ओळख झाली आमची, तो म्हणाला. काहीतरीच काय तेजू, कुठे भेटली ती मुलगी? नाव काय तिचं? अरे उगीच मुलींच्या ओळखी वगैरे वाढवू नकोस बाबा. आजकाल मुली सुद्धा फार दीडशाण्या झाल्या आहेत. भलतंच काहीतरी प्रकरण अंगलट आलं ना तर काका काही सोडत नसतो तुला. काकू असं म्हणाल्यावर आपण काय मूर्खपणा केलाय ते तेजसला प्रकर्षाने जाणवलं. बापरे, आता काय करू काकू? त्या मुलीचं नाव गाव माहीत नाही मला. मला फक्त तिची दया आली म्हणून दिलं ग, तो घाबरून म्हणाला. बरं जाऊ दे, तिच्याबद्दल तुला आणि तुझ्याबद्दल तिला काही माहीत नाही तेच बरं झालं. आपण दुसरं विंडशीटर घेऊ आता, पण परत तिला भेटायला जाऊ नकोस हा. काकूने आधीच वॉर्निंग देऊन टाकली. नाही ग काकू, ती आता मला कुठे भेटणार आहे? ती कुठेतरी टेकडीच्या पलीकडे राहते. मी आज सहज सायकल घेऊन तिथे गेलो म्हणून हे सगळं घडलं ग. उद्यापासून मी तिथे जाणारच नाही. पण तू हे सगळं काकांना सांगू नकोस हा, तो म्हणाला. नाहीच सांगणार आहे, नाहीतर उगी चिडतील हे. कोण मुलगी, कुठली मुलगी, तिचं नाव काय, तिचं गाव काय, तुझा तिच्याशी काय संबंध, असे 100 प्रश्न विचारून हैराण करतील तुला. जाऊ देत, जे घडलं ते विसरून जा. तू मला काही सांगितलं नाहीस आणि मी तुझं काही ऐकलं नाही. जा आता, पटकन कपडे बदल आणि खाली ये. संध्याकाळची संध्या करायची आहे ना, त्यालाही उशीर झाला तर परत चिडचिड होईल खाली. ये लवकर. भराभर मग तेजसने कपडे बदलले. घडला प्रसंग त्याने आपल्या मनातून काढून टाकला. का बरं त्या मुलीला आपण मदत केली? तिला मदत करावीशी का वाटली आपल्याला? जाऊ देत, आता तो विषय सुद्धा नको. पुन्हा त्या बाजूला जायला सुद्धा नको. उगीच काका काहीतरी वेगळाच अर्थ काढतील. त्याने मनातले सगळे विचार झटकून टाकले. घडलेल्या घटनेच्या सगळ्या आठवणी पुसून टाकल्या. कपडे वगैरे बदलून तो बाहेर आला. नेहमीप्रमाणे संध्याकाळची पूजा वगैरे करून घेतली. मग थोडा वेळ सई बरोबर, दादा बरोबर गप्पा मारल्या, टीव्ही पाहिला. जेवताना शेखर काकांनी विषय काढला. सई, तुझं प्रोस्पेक्टस पाहिलं मी, चांगलं वाटलं. तू करून घे तिथून MBA. विनिता पण तिथूनच करणार आहे ना? शेखर काकांनी विचारलं. हो बाबा, आम्ही तिघेही, मी, विनिता आणि क्षितिज तिथूनच MBA करणार आहोत, सई म्हणाली. मग काही टेन्शनचं काम नाही. येता जाता दोघांपैकी एकाची तरी सोबत असणारच तुला, निर्धास्त होऊन शेखर म्हणाला. बाबा, आता ना मला थोडी खरेदी करायची आहे. जीन्स, फ्रॉक, टी-शर्ट, टॉप्स असं काय काय घ्यायचंय. विनिताला पण घ्यायचंय. मी जाऊ का तिच्याबरोबर? तिने विचारलं. नको, आपण जाऊ. आणि हे बघ, ते तसले आखूड शॉर्ट कपडे वगैरे घालायचे नाहीतच आहेत. जे काही घेशील ते डिसेंट घे, शेखर म्हणाला. तशी ती जरा रागावलीच. काय हे बाबा, मॉडर्न कपडे असेच असतात. विनिता बघा किती मॉडर्न कपडे घालते ते. तिचे बाबा सगळं अलाउड करतात तिला घालायला, ती रागाने म्हणाली.
तू म्हणजे विनिता नाही आणि तिचे बाबा म्हणजे मी नाही. जे काय घ्यायचंय ते व्यवस्थित घ्यायचं. म्हणून म्हटलं शॉपिंगला जायचंच असेल तर आम्ही येऊ तुझ्याबरोबर, विनिता नको. असू दे, मग मला करायचीच नाही शॉपिंग, तीही रागाने म्हणाली. नको करूस, मी आग्रह थोडीच केलाय तुला. तुझी इच्छा झाली तर सांग, तेव्हा जाऊ शॉपिंगला, शेखर म्हणाला. बाबा काही केलं ऐकणार नाही हे सईला माहीत होतं. पुढे ती काही बोललीच नाही. तेजसला मात्र विनाकारणच ती टेकडीजवळची जीन्स घातलेली मुलगी आठवली. शेखर काकांनी मग तेजसकडे पाहिलं. तेजस, 3-4 दिवसात आपण कोलंबस इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन येऊ. सध्या ऑफिसमध्ये मला महत्त्वाची कामं आहेत. 2-3 दिवसात ती कामं आटपून घेतो. हो काका. आणि बोलता बोलताच तो शिंकला. पाठोपाठ शिंका येऊच लागल्या. आकाशात मळभ आहे, छत्री रेनकोट काहीतरी घेऊन जावं, एवढी अक्कल नाही का रे तुला? आता तुला सर्दी होणार, मग ताप येणार. कुठे ठेवलं तुझं विंडशीटर? लक्षात राहत नसेल तर खाली इथे आणून ठेव. बाहेर पडताना ते घेऊन जाता येईल मग. आज एवढ्या दिवसात काकांनी पहिल्यांदाच त्याच्यावर आवाज चढवला होता. तो जरा घाबरला. काकांनी आत्ताच विंडशीटर खाली आणायला सांगितलं तर काय करायचं या विचाराने त्याला अधिकच भीती वाटू लागली. त्याने काकूकडे पाहिलं. शेखर खूपच भडकलाय पाहून तिने यावेळेस वेगळाच पवित्रा घेतला. हो रे तेजू, काका म्हणतायत ते बरोबर आहे. पावसाळ्यात सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. उद्या सकाळी तू तुझा विंडशीटर इथे दरवाजाच्या मागे आणून ठेव. आता सध्या राहू दे, सई पण तिथेच ठेवते ना, ती म्हणाली. अरे पण पावसाची चाहूल असताना तू बाहेर गेल्यासच कशाला? काकाने पुन्हा तोच मुद्दा रेटून धरला. अहो तोही कंटाळतो घरात. इथे त्याचे कुणी मित्र नाहीत. सई कशी विनिताकडे जाते, गप्पा मारते, तिचा टाइमपास होतो. अमू तर काय बिचारा आता ऑफिसमध्ये जातो. तेजस एकटा घरी काय करेल हो? माझ्याशी तरी तो किती बोलणार? म्हणून राऊंड मारायला गेला होता. घरी बसून बसून कंटाळा येतो हो त्याला. काकूने प्रेमळपणे त्याची बाजू घेतली, पण ते त्याच्यावरच शेकलं. ऑफिसमध्ये जाणारी लोक बिचारी असतात का शरू? पण तू म्हणतेस तेही बरोबर आहे. घरी बसून तो बिचारा कंटाळतच असणार. मी काय म्हणतो तेजू, उद्यापासून तूही चल आमच्यासोबत ऑफिसला. रिझल्ट लागायला तसे अजून अवकाश आहे. तेवढीच काय ती 5-10 कामं शिकवतो मी तुला. काका म्हणाला तसं काकूने डोक्याला हात लावून घेतला. अहो नको आता, पुढच्या आठवड्यात रिझल्ट आहे की नाही त्याचा. थोडे दिवस त्याला आराम करू देत. नंतर कॉलेज सुरू झालं की हेक्टिक रुटीन असणारच आहे त्याचंही. ठीक आहे, प्रश्नसुद्धा तुम्हाला पडतात, उत्तरंसुद्धा तुम्हीच देता. मला काय करायचंय? पण हे बघ, पाऊस वगैरे असला तर फार बाहेर जायचं नाही हा. गाड्या वगैरे स्लिप होतात, काकाने सांगितलं. तेजस काही बोलला नाही. मान खाली घालून गुपचूप जेवत राहिला. तेजसचा चेहरा पडला पाहून अमितला पण वाईट वाटलं. तेजू, आज रात्री माझ्या रूममध्ये ये, आपण पत्ते खेळूया. तुलाही कंटाळा येत असेल ना, अमित मोठ्या भावासारखा म्हणाला. दादा मी पण येते, आपण तिघं मिळून खेळू, सई म्हणाली. मग मुलांच्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. शेखरचं जेवण झालं होतं. तो उठून निघून गेला. रात्री तिघेजण अमितच्या खोलीत पत्ते खेळायला बसले. तेजू, 1 आठवडा आपण मजा करून घेऊ. त्यानंतर आपला रिझल्ट असणार आहे. तो बरा असेल तर ठीक, नाहीतर फार मजा करता यायची नाही आपल्याला, सई म्हणाली. सई, मला ना रिझल्टचं खूप टेन्शन येऊ लागलंय आता. फर्स्ट क्लास मिळाला नाही तर काय ग होईल? त्याने सईला विचारलं. पत्ते वाटता वाटता सई अगदी तत्वज्ञान दिल्यासारखं सांगू लागली. काय वेगळं होणार आहे तेजू? हे बघ, कोणत्याही गोष्टीचे 2च परिणाम होतात, चांगले किंवा वाईट. रिझल्ट चांगला लागला तर बाबा आपल्याला हॉटेलमध्ये नेऊन पार्टी देणार. चांगला लागला नाही तर घरातल्या घरात फटके देणार. ऐकूनच तेजसला आता जास्तच टेन्शन येऊ लागलं. पण सई, मी तर खूप अभ्यास केला होता. आता रिझल्ट काय येईल ते माझ्या हातात थोडीच आहे, तो म्हणाला. अरे पण माझ्या बाबांना तसंच वाटतं ना. मुळात मुलांनी अभ्यास केला या गोष्टीवर त्यांना विश्वासच नसतो, सई म्हणाली. पण मग तुला भीती वाटत नाही काकांची? तेजसने घाबरत घाबरत विचारलं. छे, भीती काय वाटायची त्यात? मगाशी म्हटलं ना, रिझल्ट चांगला लागला तर चायनीज खायचं, खराब लागला तर ओरडा.
असंही आयुष्यात सगळ्या गोष्टी टेम्पररीच असतात रे. 2 दिवस वाईट वाटतं सगळ्या गोष्टीचं, मग होतं सगळं नॉर्मल. आणि आता मला बाबांच्या रागाची सुद्धा सवय झाली आहे. ते ओरडतात, मग स्वतःच शांत होतात. आणि खरं सांगू का तेजू, मला ओरडले ना की मग काही वेळाने त्यांना वाईट वाटतं. मग माझा राग काढायला ते मला हॉटेलमध्ये घेऊन जातात, काहीतरी गिफ्ट घेऊन येतात. आणि असंही आई बाबा ओरडतातच रे, त्यात एवढं काय घाबरायचं, ती बिनधास्तपणे म्हणाली. पण सई, आमचे बाबा आम्हाला कधीच ओरडायचे नाहीत, मारलं तर कधीच नाही. म्हणूनच काका चिडले ओरडले तर आम्हा दोघांनाही खूप भीती वाटते. अशा रागाची चिडचिडीची सवयच नाही आम्हाला. मग कसं रिॲक्ट व्हावं ते कळतच नाही. म्हणून काका चिडले की मी डिफेन्सिव्ह होतो आणि दादा ऑफेन्सिव्ह. नाही का रे दादा, त्याने अमितकडे पाहून विचारलं. अमित फक्त हसला. तो त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. पण तेजू, कमाल आहे काकांची. त्यांचा एवढा शांत स्वभाव कसा रे? माझ्या बाबांकडे पाहून वाटत नाही हे दोघं सख्खे भाऊ असतील. असं काहीतरी थोडं आमच्या बाबांना पण शिकवलं असतं तर किती कल्याण झालं असतं माझं. काका आणि बाबा बोलत असले असते तर आम्ही पण विठ्ठलवाडीला कधीतरी आलो असतो. काकांनीही माझा लाड केला असता, सई म्हणाली. अर्थातच केला असता सई, कारण आमच्या बाबांना मुली फार आवडायच्या. ते आईला म्हणायचे, आपल्याला तर 2 मुलगी आहेत, घरात एक लेक दिली आहे, ती आमच्याच कर्माने दूर झाली आहे. खरंच लेकीचा सहवास नाही, कम नशिबी आहे मी, अमित म्हणाला. खरंच दादा, काका असं म्हणायचे? सईने आश्चर्याने विचारलं. हो सई, कधी कधी तुझी खूप आठवण पण काढायचे. म्हणायचे, सई कशी असेल, कुणासारखी दिसत असेल, तिला फार भेटावंसं वाटतं, असंही म्हणायचे. तेजस म्हणाला. खरंच आपण आधीच एकत्र यायला हवं होतं. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी. काका काकू आईला फोन करायचे. आईला पण वाटायचं आपण विठ्ठलवाडीला जावं. पण बाबा फार हट्टी, त्यांनी कधी कुणाचं ऐकलं नाही. खरंच एखाद्या माणसाने इतकं हट्टी असू नये. त्यांच्या वागण्याचा आम्हालाही कधी कधी खूप त्रास होतो. मला तर जास्तच. हे कपडे घालायचे नाहीत, ह्याच्याशी बोलायचं नाही, तिथे जायचं नाही. राग येतो मला कधी कधी त्यांचा. केवढे रेस्ट्रिक्शन्स असतात. माझ्या बाकी मैत्रिणी किती फ्री राहतात, मला तसं राहता येत नाही. मी खरंच सांगते तेजस, मी ना माझ्याच पसंतीच्या मुलाशी लग्न करणार आहे. ज्या घरात स्वातंत्र्य असेल, मोकळेपणा असेल, असंच घर निवडणार आहे मी. बघ तू. सई बोलून गेली तसं तेजस आणि अमित आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिले. सई, असं काही बोलायचं नाही. अजून या सगळ्या गोष्टी बोलायला तू लहान आहेस. योग्य वेळ आल्यावर काका काकू पाहतील काय करायचं ते, अमितने मोठ्या भावासारखं समजावलं. असं ना तुला वाटतं दादा, बाबाही तेच म्हणतात. अजून तुम्ही लहान आहात, या सगळ्या गोष्टीत पडायचं नाही. पण आणखीन 2-4 वर्ष झाली ना की ते स्वतःहून एकदमच आपल्याला मोठं करून टाकतील आणि म्हणतील, आता लग्नाला तयार व्हा. मी सांगितलंय त्या मुलाशी किंवा मुलीशीच लग्न करायचं. आपल्याला विचार करायला, ठरवायला वेळ आणि संधीसुद्धा देणार नाहीत बघ. मला माहिती आहे माझ्या बाबांचा स्वभाव. मी माझ्या बाबतीत तसं मुळीच होऊ देणार नाही. आणि हे बघ दादा, आपण एवढेही काही लहान नाही. ज्या गोष्टी 4-5 वर्षांनी करायच्या आहे त्याचा विचार आत्ताच करायला नको का? अरे करिअरचा विचारसुद्धा आपण करतोच की. तसंच आपल्या लाईफ पार्टनरच्या लग्नाचा विचारसुद्धा करायलाच हवा. बाबा सांगतील त्या मुलाशी मी अजिबात लग्न करणार नाही, तिने ठणकावून सांगितलं. अमित पण भडकला. सई, काय चाललंय हे? सध्या फक्त करिअरवर फोकस करायचं आहे. हे असले विचार मनात आणायचे नाहीत. हे बघ, तू काही ठरवलंस तरी त्या मुलाची सगळी चौकशी करायला हवी. त्यांचं घराणं काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, जात कुळ सगळं पाहायला हवं. तो निर्व्यसनी आहे का, सेटल्ड आहे का, घरात कोणते अनुवंशिक आजार नाहीत ना, या सगळ्या गोष्टी पाहायला हव्यात. मुलीचं लग्न करून द्यायचंय तेवढं सोपं नसतं ते, अमित अगदी मोठ्या माणसासारखा म्हणाला. सई त्याच्याकडे पाहतच राहिली. तू पण अगदी बाबांसारखाच आहेस, तसाच बोलतोयस. आता कळायचं नाही दादा तुला. जेव्हा कधी एखादी मुलगी तुला आवडेल तेव्हा बघ ती मुलगी या सगळ्या क्रायटेरियात बसते का. आणि जरी बसली
तरी बाबा तिला पसंत करतील याची गॅरंटी शून्य आहे. त्यांची चॉईस काहीतरी भलतीच असते. मग तू कर त्यांच्या चॉईसने लग्न. ती रागावली. अमित पण मग एकदम शांत झाला. खरंच या सगळ्या गोष्टी काका कीर्तीसाठी पण तपासून पाहिल. तेव्हा काय करायचं? तो गोंधळून म्हणाला, बरं जाऊ देत सध्या तो विषय. सध्या दोघांनी करिअरवर लक्ष द्या. आणि आता बास झालं खेळणं. जा झोपायला. मला पण झोपायचंय. अमितने दोघांनाही घालवून दिलं. सईच्या बोलण्याचं त्याला मात्र उगीचच टेन्शन येऊ लागलं होतं. दुसऱ्या दिवशी शेखर आणि अमित ऑफिसला आले. तेव्हा अमितच्या बसण्याची जागा सेट झाली होती. त्याआधी शेखरने त्याला केबिनमध्ये बोलवलं. हे बघ, कुणाकडून काय काम शिकून घ्यायचंय ते साठे तुला समजावतील. महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवत जा. बाकी सगळ्या गोष्टी सेव्ह करून ठेवत जा. आणि संध्याकाळी मला रिपोर्ट द्यायचा. काकाने समजावलं. हो काका, तो म्हणाला. साठे, तुम्ही या आता. मी अमितला 2-3 गोष्टी समजावतो आणि मग पाठवून देतो बाहेर. साठे बाहेर पडले. शेखरने आठवण करून दिली. सगळ्यांसमोर सर म्हणायचं असं सांगितलं होतं ना तुला? हो सॉरी, आता लक्षात ठेवेन. पण मला सगळ्यांसमोर ओरडायचं नाही हे तू पण लक्षात ठेव हां. अमितने पण आठवण करून दिली. जा, आला मोठा शहाणा. माझ्या ऑफिसमध्ये मी बॉस आहे. कसं वागायचं ते मला नको समजावूस. काम कर जा गुपचूप. रागानेच शेखर काका म्हणाला. अमितने पण त्याच्याकडे रागानेच पाहिलं. गुपचूप बाहेर येऊन बसला. त्याने पलीकडच्या बाजूला पाहिलं. तिथली सीट रिकामी होती. त्याच्या लक्षात आलं की ती नवीन मुलगी इथेच बसणार आहे. अमितने घड्याळात पाहिलं. 10 वाजायला आले होते तरीही ती अजून आली नव्हती. ऑफिस जॉईन करायचा विचार बदलला की काय हिने? जाऊ देत, आपल्याला काय करायचंय. त्याने मग साठ्यांकडून काही कामं समजून घेतली. आपल्या जागेवर येऊन बसला. येऊन पाहतो तर काय, समोरच्या सीटवर पर्स ठेवली होती. मुलगी मात्र तिथे नव्हती. आल्या आल्या मेकअप करायला गेली असणार. तो मनातल्या मनात म्हणाला. तो येऊन बसणार तेवढ्यात त्याचं लक्ष काकाच्या केबिनमध्ये गेलं. त्याने पाहिलं ती मुलगी काकाच्या केबिनमध्ये होती. काका तिच्याशी अगदी हसून बोलत होता. हिचं बरं आहे. हिला लेट झाला तर हिला ओरडायचं सोडून गप्पा मारतोय हिच्याशी. तेवढ्यात ती बाहेर आली. अमितकडे न पाहताच सीटवर जाऊन बसली. अवनी शेखरच्या केबिनमधून बाहेर पडली आणि हातातल्या पेनने टेबलावर शेखरची पुन्हा टकटक चालू झाली. ही मुलगी जेव्हा जेव्हा आपल्या समोर येणार तेव्हा तेव्हा भूतकाळाचं एक एक पान असंच उलगडलं जाणार. अवनी अवनी, स्वतःशीच ते नाव त्याने 2-3 वेळेस उच्चारून पाहिलं. याआधी हे नाव भूतकाळात एकदा घेतलं गेलं होतं आपल्याकडून. काही गोष्टी ठरवल्या होत्या तेव्हाच या नावाचा सुद्धा उल्लेख आला होता. कितीही नको म्हटलं तरी त्याला पुन्हा एकदा भूतकाळ आठवला. समोर उभ्या ठाकलेल्या अवनीच्या रूपात शारदा दिसली. दोन्ही घरांचा घरोबा चांगला होता. एकमेकांकडे येणं जाणं होतं. सगळे सण समारंभ एकत्र साजरे व्हायचे. अगदी रक्षाबंधन, भाऊबीज पण. आपल्याला बहीण नव्हती म्हणून दादा हट्टाने शारदाकडून राखी बांधून घ्यायचा. तिला काहीतरी गिफ्ट द्यायचा. पण आपण तसं कधीच केलं नाही. अगदी सुरुवातीपासून सुद्धा नाही. शाळेत असल्यापासून शारदा आपल्या मनात भरली होती. तिचं लाघवी रूप सारखं डोळ्यासमोर यायचं. कॉलेज झालं तसा विचार पक्का झाला. त्या मानाने आई बाबा लवकरच गेले. दादाचं लग्न झालं. वहिनी घरात आली. पण तिच्याबरोबर एक पनवती सुद्धा, बल्लाळ. हळूहळू बल्लाळने दादाचा विश्वास संपादन केला. छोट्या मोठ्या गोष्टीत तो दादाला सल्ला देऊ लागला. दादाचं प्रत्येक काम तो स्वतः करू लागला. दादा खुश होता त्याच्यावर. आणि मग बल्लाळने स्वतःच्या बहिणीसाठी शेखरचं स्थळ कसं योग्य आहे हे दादा वहिनींना पटवून सांगितलं. दादा वहिनी तयार झाले. पण आपल्या मनात शारदा भरली होती. त्याला आठवलं त्याने वहिनीपाशी शारदाबद्दल सांगितलं होतं. सगळे विचार बाजूला टाकून वहिनीने सपोर्ट करायचं ठरवलं. वहिनीला पण खूप आनंद झाला होता. भाऊजी, तुमच्या मनासारखं होऊ देत असं म्हणाली होती ती. तिने ते लग्न जमवून पण आणलं. शारदाला पण खूप आनंद झाला होता. आपल्याला आनंद झाला तेवढाच. एरवी तिच्या घरी आपलं आणि आपल्या घरी तिचं येणं जाणं होतंच. आपण खूप बोलायचो. पण तिचं बोलणं अगदी मोजून मापून.
बहुतेक नजरेनेच. तिच्या मनात आपल्याबद्दल प्रेम होतं. दादाला ती अरे दादा म्हणून हाक मारायची, पण आपल्याला कधीच तिने नावाने हाक मारली नाही. कधी बोलायचा प्रसंग आलाच तर तुम्ही किंवा अहोजाहो करूनच हाक मारायची. लग्न ठरलं तेव्हा आपण दोघे किती आनंदात होतो. तिच्या कॉलेजपाशी भेटायला जायचो. केव्हा कधीतरी बोलणं व्हायचं, पण तेही चोरून चोरून. काय ग, लग्नानंतर आपण कुठे फिरायला जाऊया असं विचारल्यावर शारदा इथे तिथे पाहायची, लाजायची. एकदा तर चक्क मुलांचा विषय निघाला होता. तेव्हा केवढी लाजली होती ती. रस्त्यातून येताना एक लहान मुलगी दिसली. तिची आई तिला अवनी असं हाक मारत होती. आपल्याही मनात काय आलं आणि आपण बोलून टाकलं, शरू, आपण आपल्या मुलीचं नाव अवनी ठेवूया. आणि कधी नाही तर तीही बोलून गेली, अहो पण मुलगा झाला तर? छे, मुलगीच होणार. आपल्या बोलण्यावरती केवढी लाजली होती. आणि बस त्याच्यानंतर त्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली. बल्लाळने कारस्थान करून दादाच्या मनात शारदा आणि तिच्या बाबांबद्दल काही बाही भरवून दिलं. लग्न मोडून टाकलं. आपण किती समजवायचा प्रयत्न केला. शारदाला समजावलं, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आपण घर सोडून जाऊ, लग्न करू. पण ती फक्त रडत राहिली. मी तुमच्यासोबत लग्नाला तयार झाले तर माझे बाबा जीव देतील असं म्हणाले. त्यांचा जीव मला प्राणापेक्षा प्रिय आहे. ती म्हणाली, मग मी प्रिय नाही, माझा जीव प्रिय नाही असं आपण विचारल्यावर ती फक्त रडतच राहिली. नाही, तुम्ही प्रिय नाहीत, मला विसरून जा. माझं लग्न ठरवलंय बाबांनी, आणि आता ज्यांच्याबरोबर ठरवलंय तेच माझे सर्वस्व आहेत. तुम्ही आता कुणी नाही. पुन्हा मला भेटायला यायचं नाही, माझ्याकडे पाहायचं सुद्धा नाही. शरू म्हणून मला पुन्हा कधीही हाक मारायची नाही असं म्हणत रडत रडत वेड्यासारखी ती पळत सुटली. तेव्हापासून प्रेम सुटलं आणि सिगारेटचं व्यसन जडलं. तू म्हणाली होतीस ना, मला पुन्हा कधीही शरू नावाने हाक मारू नका. ऐकलं तुझं. त्यानंतर पुन्हा तुला कधीच त्या नावाने हाक मारली नाही, यापुढेही मारणार नाही. त्याच काय, तुला मी आता कोणत्याच नावाने हाक मारणार नाही. तुझ्याकडे पुन्हा मी कधी वळून पाहिलंच नाही तर. एकटाच रडत राहिलो, पण तुला कधीच त्रास दिला नाही. जो काही त्रास करून घ्यायचा होता तो स्वतःला करून घेतला. मी तुला मोकळं केलं, पण अडकत गेलीस ते तूच. म्हणूनच तर लेकीचं नाव अवनी ठेवलंस. पेनची टकटक आता थांबली होती, विचारांची सुद्धा. अमितने साठेंनी सांगितल्याप्रमाणे कामं केली. तो खरं तर लंचची वाट पाहत होता. त्याला कीर्तीला फोन करायचा होता. खरं तर त्याने मध्ये पण केला असता, पण काका सतत त्याच्याकडेच पाहत होता. सीट सोडून त्याला फार वेळ उठताही येत नव्हतं. लंच टाईम झाला तसं त्याला बरं वाटलं. आज कॅन्टीनमध्ये जाऊन लंच करेन असं त्याने काकाला आधीच सांगून ठेवलं होतं. आज शेखरला सुद्धा महत्त्वाची मीटिंग होती, त्यामुळे त्यानेही माझ्या केबिनमध्ये येऊन लंच कर असा आग्रह केला नाही. सगळा स्टाफ लंचमध्ये कॅन्टीनमध्ये गेला. अगदी कॉर्नरची खिडकीची सीट अमितने पकडली. अद्याप फार लोकांशी ओळख झाली नव्हती. बाकी सगळेजण त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये जेवायला बसले. त्यांचं हसणं खिदळणं चालू होतं. अमित एकटाच डबा उघडून खाऊ लागला. लवकर जेवून त्याला बाहेर लॉनमध्ये जायचं होतं. कीर्तीला फोन करायचा होता. आज डब्यात उसळ आहे, याच्यासोबत लस्सी घेऊया, गोड थंडगार बरं वाटेल असा विचार करून तो उठला. त्याने लस्सीची ऑर्डर दिली आणि मग येऊन बसला. थोड्या वेळाने अवनी पण तिथे आली. तिने इथे तिथे पाहिलं. सीट कुठेच नव्हती. मग तिने अमितला विचारलं, इथे आपल्यासमोर बसले तर चालेल का? बसा. त्याने फार लक्ष दिलं नाही. तिनेही दिलं नाही. तिने तिचा डबा उघडला, ताकाचा ग्लास समोर ठेवला आणि तीही बसली. अमितचं सगळं लक्ष जेवणात होतं. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आला. कीर्तीचाच मेसेज होता. कीर्तीचं नाव त्याने आता कार्तिक म्हणून सेव्ह केलं होतं. मिस यू असा मेसेज होता. पुढे हार्ट. त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. तोंडातल्या तोंडात तो पुटपुटला, आय मिस यू टू. पलीकडून मेसेज आला, फोन करू का? याने टाईप करून पाठवलं, 5 मिनिटात मीच करतो. नक्की कर, अर्जंटली बोलायचंय. तो तिचा मेसेज वाचून त्याला टेन्शन आलं. त्याने भराभर डबा संपवला. काय झालं, एनी प्रॉब्लेम?
त्याने मेसेज टाईप करून पाठवला, फोन कर मग बोलू. त्याचं टेन्शन वाढू लागलं. टेन्शनमध्येच त्याने ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. भराभर ग्लासमधलं ते थंडगार पेय त्याने घोटात पिऊन टाकलं. अवनी त्याच्याकडे पाहतच राहिली. अहो, माझं ताक का घेतलं तुम्ही? तिने जरा आश्चर्यानेच विचारलं. पण त्याचं सगळं लक्ष मोबाईलमध्येच होतं. तो बिचारा गोंधळला. त्याने वर पाहिलं. त्याचा लस्सीचा ग्लास समोर तसाच होता आणि चुकून भराभर त्याने तिचं ताक पिऊन टाकलं होतं. अरे बापरे, सॉरी, लस्सी समजून ताक प्यायलो मी. रिअली सॉरी. ती पण हसली. जाऊ दे, काही हरकत नाही. माझी लस्सी पण मी तुम्हाला ऑफर करू शकत नाही. ऑलरेडी उष्टावली आहे ना मी. पण तुमच्यासाठी दुसरं ताक घेऊन येऊ का? असं म्हणत तो उठू लागला. असू देत, मी नंतर घेईन. तुम्ही तुमची लस्सी पण संपवून टाका. खरं तर माझं ताकसुद्धा मी तसं अर्ध संपवलं होतं, त्यामुळे काही हरकत नाही. ती समजुतीने म्हणाली. नक्की ना? नाहीतर एक ग्लास आणून देतोच मी. तो उठला. नको, मी नंतर घेईन. तुम्ही घ्या ना तुमची लस्सी, ती म्हणाली. अमितने मग स्वतःची लस्सी पण संपवली. बरं, मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, येतो मी, असं म्हणून तो उठून गेला. एवढं कसलं टेन्शन असतं माणसांना? लस्सी आणि ताकातला पण फरक कळू नये? जाऊ दे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच. आपण सुद्धा कधी कधी किती भ्रमिष्ठासारखं करतो. तिने पण मग त्या गोष्टीचा फार विचार केला नाही. जेवण संपवलं आणि ती सीटवर येऊन बसली. कथा पुढे आणखीनच इंटरेस्टिंग होणार आहे. पुढचा भाग अजिबात चुकवू नका.